पापड ठेव. पापड सांगतो. पापड 4 पाकिट. अरे नको सांगतो 4 पाकिट. नको नको. हे बघ जयंती, जुगलबंदीचं आव्हान तर दिलंय सावलीला. मला असं वाटतंय मी ही जुगलबंदी नाही जिंकू शकणार. तुम्ही माय काय बोलताय तुम्ही? हा, तुम्ही आणि त्या चिरकुट सावळी करणं तुम्ही हाओ साक्षात भैरवी वजे गानसम्मागी. हा, साक्षात म्हणजे एवढं अहो शक्य आहे का? ती कशी काय हरवेल तुम्हाला? काय बी बोलता उगाच. जयंती, अगं समजून घे बाई, सध्या आम्ही रियाजात नाहीये. आता रियाजाला बसले होते ना, तेव्हा खूप प्रयत्न करत होते ग. नाही जमत आहे आधीसारखं. म्हणजे बघ ना, आता तू बघते इतकी वर्ष झाली, ताराच्याच करिअर मागे होते मी. स्वतःच्या गायकीवर स्वतःवर काहीच लक्ष दिलं नाहीये. अशात माझा रियाज कमी पडतोय आता. आणि आता मला पुन्हा आधीची भैरवी वजे व्हायला ना खूप मेहनत करावी लागणार आहे. म्हणजे तसा रियाज करायला आता लय टाइम लागेल का? हो लागेल. मग आता काय करायचं? वेळ खूप लागणार आहे आणि आता तोच नाही आहे नेमका आपल्याकडे. आता आपल्याला असं काहीतरी करावं लागेल ना की ही जुगलबंदीच रद्द व्हायला हवी. हो, पण मग त्याचा फॉर्म्युला तर आहे ना तुमच्याकडं? नाही नाही, तो शेवटचा पर्याय ग. तो असा हुकमाचा एक्का असा इतक्यात नसतो वापरायचा. मग काय करायचं आता आपण? नाही तिलोत्तमा. हं? तिलोत्तमाच काहीतरी करू शकते आता. तिलोत्तमा आपलं सॉफ्ट टार्गेट होऊ शकते. म्हणजे आता तू अनाईचे घरात जायलाच लागलीयस, मग आता तिलोत्तमाचे कान भर. तिला सांग की समजा सावली जर या जुगलबंदी ठरली तर तुमच्या घराण्याची किती नाचक्की होईल. आणि तिलोत्तमाला माहिती आहे की मी कुठल्या पट्टीची गायिका आहे. माझ्या पुढे सावलीचा निभाव लागणं किती कठीण आहे हे तू तिला पटवून सांग. काही झालं ना तरी तिलोत्तमा तिच्या घराण्याचं नाव नाही जाऊ देणार. तिला ते सगळ्यात प्रिय आहे. त्यामुळे मला असं वाटतं तिलोत्तमा स्वतःहूनच सावलीला माघार घ्यायला लावेल आणि मग ही जुगलबंदीच रद्द होईल. बरोबर आहे. आता तिलोत्तमाला घेऊनच आपल्याला काहीतरी करावं लागेल. आपल्याला? तुला म्हणजे तू. मी? हा, 40,000 रुपये. मीच? हा, मीच करणार काम तुमचं. हा, काय टेन्शन घेऊ नका. जा आता लवकर. करते काय. कर काहीतरी.